आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ही अशी गुंडगिरी माफ असेल ना रुद्रसाठी? नाही, कारण त्याच्यासाठी आपल्या घरात वेगळे रूल्स आहेत. सोहा. व्हॉट सोहा? त्या फडतूस मुलीसाठी हा रुद्र घरच्यांशी भांडतोय. भांडून भांडून हे घर संपवणार. ग्रेट. हाच तर तिचा मास्टर प्लॅन आहे. तुम्हा लोकांना कळत नाहीये का? गौरीजी या घरात येणार आहेत कारण त्यांचं माझ्यावर प्रेम आहे आणि या घरावर पण प्रेम आहे. तुम्हाला ना ते कधी कळणार नाही कारण तुम्ही आयुष्यभर फक्त पैशांवर प्रेम केलं आणि तुझं ना फक्त स्वतःवर प्रेम आहे. त्यामुळे दुसऱ्यांवर मनापासून प्रेम करण्याची भावना काय असते ना तुला कधी कळलीच नाहीये. म्हणून इतक्या खालच्या थराला जाऊन बोललायस. तुम्हाला सगळ्यांना शेवटचं सांगून ठेवतो, गौरीजी ह्या घरची सून होणार म्हणजे होणारच. ह्यापुढे एकही वाईट शब्द जर गौरीजींबद्दल कोणी बोललं तर मी ऐकून घेणार नाही. ज्यांना कोणाला पटत नसेल त्यांनी आत्ता बॅग भरा आणि निघा घरातून. ज्यांना या घराचं सुख नकोय त्यांना या घरात जागा नाही. रेवती, अगं काय झालं? अशी काय करतेस? मुद्दाम करते ती. हे मी बचावलं होतं तिला किती वेळा, तरी हिम्मत केली तिने इकडे यायची. हा तिच्यासाठी आत्ता असा वागतोय. ती घरात आली तर काय करेल हा? अगं प्रेम आहे बाई त्यांचं. त्यांना कोण काय बोलणार? कोण काय बोलणार? कुणी बोलो ना बोलो, मी बोलणार आणि हे थांबवणार पण. हा तिला घरात घेऊन येणार आणि मी गप्प बसत बघत राहायचं? मी नाही असं होऊ देणार. मला नकोय ती ह्या घरात. हो, पण तू अशी चिडचिड करून का होणार आहे? चिडचिड? जीव घ्यावासा वाटतोय मला तिचा. गौरी पलटलीच कशी? अचानक कसा काय गेला हिचा राग? अगं आपलंच नाणं खोटं म्हणायचं काय? अगं हाच गेला असेल तिची समजूत घालायला. आणि तिला काय, एवढा श्रीमंत घरचा मुलगा तिच्या हातापाया पडतोय म्हटल्यावरती तिला आवडणारच ना. अगो तीच काय, मी जरी तिच्या ठिकाणी असते ना तर एवढी प्रॉपर्टी बघून माझा सुद्धा राग स्वाहा झाला असता. पण मला एकच गोष्टीचं वाईट वाटतं ग रेवती, तुझा हा पण प्लॅन फसला. अगं नाही म्हणजे तू एवढा तिला अडवून सुद्धा काही उपयोग झाला नाही ना, म्हणून. आता होणार. मी नाही शांत बसणार आहे. हॅलो गौरी, तू काल आली होतीस इकडे? हो. कशासाठी? रुद्र नको होता ना तुला तुझ्या आयुष्यात, तरी आलीस? गौरी, नीट विचार कर. तुझी आणि त्याची बरोबरीच नाहीये आणि तुला आयुष्यभर त्रास होत राहील हे नातं निभावताना. सतत टोमणे ऐकावे लागतील लोकांचे. रुद्रला फसवलंस, पैशासाठी लग्न केलंस, सतत ऐकावं लागणार आहे हे. कुणाकुणाला उत्तर देणार आहेस ग? आणि कोणाकोणाची तोंड बंद करणार आहेस? रुद्रावर प्रेम आहे ना तुझं?
मग त्याच्या भल्याचा विचार कर. आणि यापूर्वी मी तुला सांगितलं होतं, मला रुद्रसाठी आमच्या स्टेटसला शोभेल अशी मुलगी हवी. तरी का वागतेस तू अशी? ते काही नाही, आता ताबडतोब लगेच निघ आणि घरच्यांना येऊन सांग मला हे लग्न मान्य नाही, मी रुद्रशी लग्न करायला तयार नाही. बस लगेच निघ, ही वाट बघतीये. नाही, मी नाही येऊ शकत. काय म्हणालीस? रेवती मॅडम, मी रुद्र सरांना नकार नाही देऊ शकत. मी वचन दिलंय नंदाईंना, रुद्र सरांना. ते वचन मी असं नाही मोडू शकत. माझं प्रेम आहे हो त्यांच्यावर, आणि त्यांचंही माझ्यावर प्रेम आहे. जितके ते मला माझ्या आयुष्यात हवे आहेत ना, तितकीच मी त्यांना त्यांच्या आयुष्यात हवी आहे. आम्ही एकमेकांची सावली झालो आहोत आता. मला एक सांगा, आपण किती प्रयत्न केले तरी आपली सावली आपल्याला सोडता येते का? नाही ना. आम्ही आता कधीच वेगळे नाही होऊ शकत. काय म्हणाली? कधी येतेय? नकार दिला तिने यायला. महागात पडेल हिचा आगाऊपणा हिला. ही रेवती इतक्या सहज हार मानणार नाही. नाही, हिच्या सुखाची सावली कायमची दुःखाची करून टाकली ना, तर नाव रेवती पैठणकर लावणार नाही. तू आलीस. तुम्ही कधीच काहीही झालं तरी एकमेकांची साथ सोडू नका. नाही सोडणार कधीच. मी